दरम्यान राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे विभागीय अध्यक्ष शाळांमध्ये पत्र घेऊन पोहोचलेत। ठाण्यातील 5 पाखाडी परिसरातील सरस्वती इंग्लिश मीडियम शाळेत मनसेचं पहिलं पत्र जाणार आहे। सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी राज ठाकरे यांनी पत्र लिहिलंय आणि आता ते द्यायला सुरुवात झाली आहे। दादरच्या बालमोहन शाळेत जाऊन मुख्याध्यापक यांना पत्र देण्यात आलेलं आहे। विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं मुख्याध्यापकांना आज पत्र दिली जाणार आहेत। मनसेध्यक्ष राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर तात्काळ ही पत्र मुख्याध्यापकांना दिली जाणार आहेत। ज्या पद्धतीनं हिंदी भाषा कुठेतरी सक्ती केली जाते, GR मध्ये जो शब्दांचा खेळ झालेला आहे त्याच्या बाबतीत थेट राज्य सरकारला त्यांनी आव्हान दिले। आपल्यासोबत यशवंत किल्लेदार आहेत। नेमकी काय भूमिका आहे, पत्र देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पोहोचलेलात? मला वाटतं राज ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषदेत जे पत्र वाचून दाखवलंय ते मुख्याध्यापकांना द्यायला आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्यांना हेच विनंती करायला आलो की हिंदीची सक्ती जी केली आहे शासनाने ती चालू द्यायची नाही। कारण तुम्हीही मराठी आहात, इथे शिकणाराही जी काही मुलं आहेत ती मराठी आहेत, पालक मराठी आहेत, सगळेच मराठी आहेत आणि हे मराठीवर कुठेतरी अतिक्रमण चाललेलं आहे। भविष्यात मराठी वर अतिक्रमण होऊ शकतं हिंदीच्या सक्तीमुळे। तर हिंदी सक्ती चालू द्यायची नाही, त्याला कडाडून विरोध आम्ही जसा करतोय तसं शाळेच्या प्रशासनाने, शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी एका सुरामध्ये सगळ्यांनी विरोध करायला हवा, हिंदी सक्तीला विरोध करायला हवा, हीच विनंती करायला आज आम्ही इथे आलेलो।